हाय फ्रेंड्स, मी प्रतीक्षा. तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आहे रथसप्तमी. तर मी त्याची पूजा मांडून घेतली आहे. तुम्ही बघू शकता, मी सर्वात आधी सूर्य काढून घेतला, म्हणजे 5 गोल काढून त्याला 64 आऱ्या दिल्या. त्याच्यानंतर रथ काढून घेतला, 2 चाकं, आणि समोर अरुणदेव दिला आणि त्याला 5 घोडे दिले. म्हणजे अशी मांडतात आमच्याकडे नारायण देवाची पूजा. त्याच्यानंतर आपल्याकडे जे पेवंदी बोर वगैरे, वालाची शेंग, गाजर आहे ते ठेवून घेतलं आणि या सर्वांची हळदी कुंकू अक्षत लावून पूजा करून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. याच्या आधी माझी तुम्ही व्हिडिओ बघितलेले आहेत पौष रविवारची, तशीच मी पूजा मांडलेली आहे. फक्त वेगळी थोडीशी, म्हणजे देवाची पूजा. त्याच्यानंतर देवाला तुपाची फुलवात लावून त्या फुलवातीचे अक्षत कुंकू हळद लावून पूजा करून घेतली. नंतर इकडे धूप पेटवून घेतली आणि आरती करून घेतली. रथसप्तमी असल्यामुळे आज सकाळीच लवकर उठून देव काढून घेतले. त्याच्यानंतर त्याचा धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करून घेतली. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. तुमच्याकडे कशी मांडतात पूजा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्यानंतर बाहेर आज दूध उतू घालायचं होतं. त्याच्यासाठी झाडून छानपैकी पाणी शिंपडून स्वस्तिक काढून तिथं त्याची पूजा करून घेतली. नंतर तिथे दिवा लावून घेतला. एका साईडने गौऱ्या पेटवून घेतल्या. आज आधी मापलमध्ये आमच्याकडे दूध उतू घालतात. तर इथे एक मापूल घेतलेलं आहे, ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्याला 5 आट्या मारून घेतलेल्या आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. नंतर त्याची हळद कुंकू अक्षत लावून पूजा करून घेतलेली आहे. नंतर त्या मापूलमध्ये तांदूळ स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये दूध टाकून घेतलेलं आहे. आता ते मापूल त्या गौरीवरती व्यवस्थित बसवून घेतलेलं आहे आणि आता दूध उतू घालायचं आहे. म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी असं दूध उतू घालत असतात आमच्याकडे. तुमच्याकडे कसं करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली मापूलमध्ये आणि जे काजू, बदाम आणि काप केलेले हे होते खोबरं, ते त्या भातामध्ये टाकून दिलं आणि शिजण्यासाठी दूध उतू जाण्यासाठी ठेवून दिलं. त्याच्यानंतर हा असा प्रसाद तयार झालेला आहे रथसप्तमीचा. तुम्ही बघू शकता. आमच्याकडे असे करतात, तुमच्याकडे कसे करतात कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर आज आम्ही निघालेलो आहे एंगेजमेंटसाठी बाहेरगावी. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता. आज माझा मूड थोडासा डाऊन होता. काय झालं नेमकं ते व्हिडिओमध्ये नक्की बघा. इकडे माझ्या पिल्लूला पडला होता, तर त्याचा होठ सुजलेला आहे, म्हणजे खालचा होठ त्याला दुखापत झालेली आहे. त्याच्यामुळे माझा मूड खराब होता. इकडे तो झोपी गेला. त्याच्यानंतर ब्राईड आणि ग्रूमची छान अशी एंट्री झाली. त्याच्यानंतर ब्राईड आणि ग्रूमची अशी छान अशी एंट्री झाली. नंतर त्यांचा एंगेजमेंट सोहळा पार पडला.